धावा सुद्धा रोखल्या होत्या. कारण क्रिकेट आहे मित्रांनो, अचूक गोलंदाजी केली, अचूक फलंदाजी जर झाली तरच या गोष्टी शक्य आहेत. तर अनुभवी खेळाडू प्रमोद गोलंदाजीसाठी येतोय. बघूया प्रमोदचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येथे चेंडू मारलाय. आउटफील्ड थोडीशी संत गतीने आहे, मात्र त्या चेंडूवरती 2 धावा फलंदाजांनी आरामात पूर्ण केल्यात. हॅलो, सिंगल धाव मात्र या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. पुढे चेंडू हलकाच अपील येथे करण्यात आलाय. अपील मध्ये उत्साह, आत्मविश्वास या दोघांची कमतरता पाहायला मिळाली आहे. प्रमोद कडे असलेला अनुभव, कारण अनेक मैदान खऱ्या अर्थानं प्रमोदने आपल्या गोलंदाजीने गाजवली आहेत. सध्या अलिबाग तालुक्यातील 40+ मधील तालुका टीम मधून सुद्धा नक्कीच त्याला आपण खेळताना पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 40+ ची सुद्धा तो खेळताना आपण त्याला पाहिलाय. अनुभव खऱ्या अर्थानं त्याचा ढासून भरलेला आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती पाहायला मिळते. पॉवर प्लेची षटक आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अटॅक वरती भर देणं गरजेचं आहे. ऑफस्टिकच्या बाहेर येथे गोलंदाजी होते. फलंदाजाच्या रेश मध्ये अजिबात चेंडू 3 दिलेले नाहीयेत. पुढे चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून गेलेला हा चेंडू. व्हाईटचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 3 वरती पोहोचली आहे. 3 धावा धावफलकावरती. राईट आर्म राऊंड विकेटने येथे गोलंदाजी करतोय. राऊंड अप ऍक्शनने येथे गोलंदाजी केली जाते. चला वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. पुढे चेंडू. या चेंडूवरती मात्र चांगला फटका. मिड विकेट मधून येतोय चेंडू. 1 बाउंड, सीमारेषा बाहेर, चौकार. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आणि डीप मिड विकेट या क्षेत्ररक्षकांना नक्की चीर करत हा चेंडू चौकार जातोय. पॉवर प्लेचा फायदा इथे फलंदाज सुशांतने तो उचललाय. पुढे चेंडू. अटॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मारलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र सोडतायत झेल. कॅच येते मात्र ड्रॉप. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचले होते, परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप झाला. कारण हवा आहे, हव्यावरती थोडासा चेंडू येथे डगमगला आणि क्षेत्ररक्षकाने इथे मात्र कॅच सोडलाय. अच्छा दिवसातील येथे पहिला कॅच ड्रॉप होतोय. कारण पकडा कॅच जिंका मॅच हे जसं समीकरण आहे. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट. एक झेल सुटल्यानंतर नक्कीच खूप सारा दबाव गोलंदाजावरती, फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती येत असतो. फलंदाज सुशांतला इथे मात्र जीवदान मिळालंय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज निर्भय, जर्सी नंबर 18 जर्सी नंबर इथे परिधान केलेला आपण पाहतोय निर्भय. क्षेत्ररक्षक डीप कव्हर मध्ये आहे. ओके, हा चेंडू. या चेंडूवरती जोरदार अपील. LBW चा अपील मध्ये उत्साह होता.
शेवटच्या चेंडूवरती अपील जरूर झाला होता. एक धाव मात्र लेग बाईटची इथे मिळाली. एकूण धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा, माफ करा 9 धावा धावफलकावरती. निर्भयला इथे मात्र चेंडू लॉर फुलटॉस टाकला होता. चांगला यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी इथे चांगली झाली आहे. अचूक गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जरूर झाली आहे. कारण अचूकता गोलंदाजाकडे असणं खूप गरजेचं असतं आणि ते अचूकता जरूर इथे दाखवत आहेत गोलंदाज. प्रमोदकडे असलेला अनुभव नेहमीच त्याने मैदानावरती दाखवलाय, आपल्या संघासाठी सुद्धा दाखवलाय आणि नेहमीच खऱ्या अर्थानं 40+ क्रिकेटमध्ये सुद्धा त्याची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर एक डीप मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला येथे मात्र एक चांगला चान्स आहे आणि तो चान्स म्हणजेच वाऱ्याच्या दिशेने येथे फटके खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करावा लागणार आहे. नक्कीच चेंडू मिळल जरी झाला नाहीये. चला मॅच सुरू ठेवा. गोलंदाज आपण बॉलिंग मार्कवर आलेला आहात, त्यामुळे नक्कीच गोलंदाजीसाठी सुरुवात करणं गरजेचं आहे. राईट मुहूर्त विकेटने गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये साहिलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. निर्भयने हा चेंडूला ऑन साइडला मात्र शॉर्ट वाईडेस्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव मात्र या चेंडूवरती खर्च होत नाहीये. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला असताना पॉवर प्ले मध्ये 25 ते 30 कमीत कमी धावा धावफलकावरती येणं खूप गरजेचं असणार आहे. बघूया चेंडू, या चेंडूवरती फटका हवेमध्ये फटका बसलाय. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत पोहोचलेला नाहीये. 2 धावा मात्र या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने येथे मात्र बदल होते. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पोहोचली आहे. 11 धावा, 11 रन्स इन स्कोरबोर्ड. 11 धावा विदाउट लॉस. टायमिंग वरती भर द्यावा लागणार आहे. वाऱ्याच्या दिशेने फलंदाजी करायची म्हटले की फक्त टायमिंग केला, चेंडू मध्ये मारला तर नक्कीच येथे चौकार षटकार जाऊ शकतो. वीस मिनिटांमध्ये 4 षटकं येथे नक्कीच पूर्ण झाली पाहिजे, परंतु येथे मात्र खूप टाइम. बघूया पुढे चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून गेलेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. या इनिंग मधली दुसरी धाव अतिरिक्त स्वरूपात, व्हाईटच्या स्वरूपात येथे मात्र मिळते. धावसंख्या इथे मात्र 1 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 12 वरती. दुसरं षटक सुरू आहे. P2 चं हे षटक आणि या P2 च्या षटकामध्ये येथे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तो निर्भयचा. ओके, हा चेंडू साहिलच्या ह्या चेंडूवरती चेंडू लूज होता, मात्र चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातात. फटका अगदी कमजोर येथे मारला होता. डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाने येथे मात्र कोणती चुकी केली नाहीये. फलंदाज क्रमांक पहिला होतोय येथे मात्र बाद. न्यू बॅटर मैदानावरती सौरभ फलंदाजीसाठी येतोय. संघाचा संघनायक. बघूया संघाच्या संघनायकाला येथे मात्र चांगली कामगिरी जरूर करावी लागणार आहे. कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट असं म्हटलं जातं. कॅप्टनने येथे कॅप्टन इनिंग, कॅप्टन नॉक्स येथे करणं नक्कीच गरजेचं असणार आहे. धावसंख्या इथे मात्र पोहोचली आहे धावफलकावरती 12 धावा. 12 धावांवरती तत्पुरी हा चेंडू आले सौरभने ठोकलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त अफलातून दर्जेदार षटकार.
जबरदस्त फटका इथे सौरभने आल्या आल्या ठोकलाय. बॅटच्या अगदी पट्ट्यामध्ये आला आणि इथे मात्र 6 धावा वसूल या चेंडूवरती केल्यात. पुढील चेंडू बागपुटला जाऊन पॉइंट आणि कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप येतोय सुपर डुपर चौकार. धीम्या गतीने टाकलेला चेंडू ऑप्टिकच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू रूम दिला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन म्हणावं तसं झालेलं नाहीये. चेंडू मात्र इथे येतोय डॉट. षटक क्रमांक 2 पूर्ण झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 22. हॅलो. पॉवर प्लेचे दोन्ही षटकं झालेले आहेत. आपण मागाशी पुकारल्याप्रमाणे साई वरद अर्थ मूव्हर्स आणि रायगड प्रॉपर्टी मला असं वाटतं दोघं जणच मला दिसत आहेत. आपण 4-4 रनची पेनल्टी पुकारलेली आहे आणि आपण ती ऑक्शनच्या वेळी सुद्धा आपण सांगितलेलं आहे. तर आपण आता तुमचे पूर्ण प्लेअर नसल्या कारणाने 2-2 रनची तुम्हाला पेनल्टी देत आहोत. हे दोन्ही संघांनी लक्षात ठेवा. हॅलो. दोन षटकांचा इथे खेळ पूर्ण झाला. तर या चेंडूवरती मात्र मैदानावरती काय घडलंय तर तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र निर्णय देण्यात आलेला आहे, नॉट आउट. परंतु या चेंडूवरती एकूण धावा मिळणार आहेत. ओव्हर थ्रोची एक धाव आणखीन जमा केली जाईल. एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळेल. कारण चॅलेंजिंग षटक आहे. चॅलेंजिंग षटकामध्ये खऱ्या अर्थानं 10 धावा कंप्लीट करायच्या आहेत. एखादा स्ट्रोक मारावा लागणार आहे, एखादा चौकार मारावा लागणार आहे, एखादा सिक्सर मारावा लागणार आहे. कारण तुम्हाला 5 धावा बोनसच्या स्वरूपात मिळतील. परंतु 10 धावा बनवण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त धावा का बनवू नयेत. कारण 15 बनवल्या तर त्या षटकामध्ये 20 धावा तुम्हाला मिळू शकतात. तर संघ सुस्थितीमध्ये येऊ शकतो. प्रमोद गोलंदाजी करतोय. बघूया चेंडू. प्रमोदचा एक चांगला यॉर्कर. प्रमोदकडे असलेला अनुभव नक्कीच येथे मैदानावरती दाखवतोय. राऊंड आर्म ऍक्शनने, राईट आर्म राऊंड विकेटने इथे मारा करतोय. चांगला यॉर्कर येथे अगोदरच्या चेंडूवरती. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते.
38 सर्कलला नक्कीच इथे मात्र खोललं जात आहे, कारण 2 पॉवर प्लेची षटकं इथे समाप्त झाली आहेत. सौरभ स्ट्राइक वरती, सौरभने खेळलेला फटका अफलातून दर्शनीय फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मधून येतोय, सुपर डुपर षटकार. मधून आलेला हा दुसरा षटकार. धावसंख्या 6 ने पोहोचले 30 धावांवरती, 31 रन्स. पुढे चेंडू, या चेंडूवरती मात्र सॉफ्ट हँडने फटका, कारण 10 धावा या चेंडूवरती मात्र होत आहेत कंप्लीट. 10 धावांनी नक्कीच इथे मात्र 5 धावांचा बोनस मिळेल. टॉस जिंकून सौरभने प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतला होता. बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला असताना आल्या षटकार चौकाराने मागील षटकामध्ये स्वागत केलं. या षटकामध्ये सुद्धा एक मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं आणि तो मोठा स्ट्रोक सौरभ कडून आलाय. या चेंडूवरती मात्र विकेट किपर कडून काय झालंय, चुकी झालीये, चुकीला माफी नाहीये. बाईकचा इशारा पंचांकडून. धावा येणं गरजेचं आहे, त्या धावा मात्र या बाईकच्या रूपाने आल्यात. चौकार. होणं गरजेचं आहे, विकेट मिळवणं गरजेचं असणार आहे. चांगला यॉर्कर गलीमध्ये, चेंडू जरूर क्षेत्ररक्षक फंबल, बिहाइंड विकेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. काय घडलंय, मात्र चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. चौकार चौकार चौकार. चॅलेंजिंग षटक आहे. तर आईस्क्रीम वाले तसेच 2 व्हीलर त्या एरियामध्ये कोणी गाडी लावायची नाहीये. चला बाईक स्वार, येल्लो कॅप, यस धन्यवाद. पुढे पण नाहीये, इकडे लावा किंवा स्टेजच्या जवळ या, लावली तरी चालेल. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावरती. इथे छोटासा ड्रिंक ब्रेक इथे घेतला जातोय. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे मास्टर यांना. ओटी डीजे मास्टर, कम ऑन. डीजे CR, CR म्हणजे करोड रुपये. क्रिस्टियानो रोनाल्डोला सुद्धा CR म्हटलं जातं. CR म्हणजे करोड रुपये. तर सुंदर असा आवाज आपल्यापर्यंत डीजे CR यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर वळतो पुन्हा एकदा मैदानावरती. असोसिएशनचं हे सुंदर असं मैदान आणि या सुंदर अशा मैदानावरती सुंदर अशी लढत आहे ते आपण पाहतोय. बघूया चेंडू ऑफस्टिकच्या पहिल्याच चेंडूवरती येथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू होता. संघाचा संगनायक देवा
येथे गोलंदाजीसाठी आलाय. कॅप्टन टू कॅप्टन अशी लढत मैदानावरती येथे पाहायला मिळते. बघूया कॅप्टन टू कॅप्टन. 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचं आहे. बघूया चेंडू. सौरभने खेळलेला फटका, चेंडू हवेत. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येथे मात्र नो कॉल. 2 धावा मात्र या चेंडूवरती आरामात पूर्ण होत आहेत. खराब येथे क्षेत्ररक्षण, खराब कॉलिंग. आतापर्यंतच जर आपण खेळ पाहिला ना तर फिल्डिंग करणाऱ्या टीमने, मोर्या कंस्ट्रक्शन पेजारी या टीमने इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं नाहीये. तुम्हाला प्रत्येक वेळेला बॉलर सामना जिंकून देतील, गोलंदाज बॅट्समन सामना जिंकून देतील असं नाहीये. तर तुम्हाला क्षेत्ररक्षक सुद्धा सामना जिंकून देऊ शकतात. कारण क्रिकेट मधला क्षेत्ररक्षण हा सुद्धा एक महत्वाचा घटक आहे. ओके, गोलंदाज इथे देवा गोलंदाजी करतोय. कॅच ड्रॉप झालाय, कॅच पर्यंत पोहोचलेले नाहीयेत. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, चेंडूवरती बोट फिरवली होती. गॉट बिहाइंड द विकेटचा अपील जरूर करण्यात आलाय. लॉ नंबर 31 अपील. इथे लाऊड अपील केला जातोय. इथे मात्र चेंडू डॉट आलाय. देवाने इथे मात्र चेंडूवरती बोट फिरवली होती. लेग कटर स्वरूपाचा हा चेंडू टाकला होता. चुकता गोलंदाजाकडे नक्कीच येते आहे आणि ती देवा याच्या माध्यमातून आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करतोय. बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. फ्रंट ऑफ द विकेट खेळणं गरजेचं आहे. कारण हवेच्या दिशेने येथे फलंदाजी करायची आहे. हवेवरती नक्कीच स्वार होऊन येथे फलंदाजी करायची आहे. परंतु देवा मात्र रूम देत नाहीये. देवा मात्र फलंदाजाच्या रीच मध्ये चेंडू देत नाही, फलंदाजाच्या अगदी पठ्ठ्यामध्ये चेंडू देत नाहीये. चांगली गोलंदाजी 2 चेंडूवरती. चांगला यॉर्कर, भन्नाट यॉर्कर. सलगचे आलेले 3 खतरनाक बॉल इथे म्हणावे लागतील ते गोलंदाज देवाचे. संघाचा कर्णधार आहे. का मला कर्णधार म्हणून निवडलाय याची प्रचिती या षटकामध्ये जरूर देतोय. कारण या एंडने खऱ्या अर्थानं उजव्या हाताच्या फलंदाजांना एक चांगला चान्स आहे आणि तो चान्स मात्र इथे सौरभने जरूर उचललेला नाहीये. तो उचलणं गरजेचं आहे. तो जर उचलला तर नक्कीच इथे धावसंख्या धावफलकावरती 60+ 70+ धावा धावफलकावरती येऊ शकतात. 48 धावा. बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. तिसऱ्या पंचांकडे इथे रिव्ह नक्कीच घेण्यात आलेला आहे. व्हाईट साठी आणि बिमर साठी दोन्ही टीम्सला एक रिव्ह देण्यात येईल याची नोंद घ्या. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मात्र व्हाईट आणि बिमर साठी नो नाहीये. परंतु IPL क्रिकेटमध्ये आपल्याला व्हाईट साठी आणि बिमर साठी येथे रिव्ह नक्कीच घेण्यात येतोय. व्हाईट डिलिव्हरी, रिव्ह लॉस. चार चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 49 धावा धावफलकावरती लागली आहे. ओके, राईट आर्म राऊंड द विकेटने देवाने या षटकामध्ये प्रभावित केलाय. सौरभला रोखून धरलाय. सौरभने खेळलेला फटका ऑन साइडला. 1 धाव तर आरामात पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्यात येतोय, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने येते मात्र बदल होते. धावसंख्या पोहोचली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा. अजून एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. माफ करा, कारण 2 व्हाईट बॉल या षटकामध्ये फेकले होते. चला जरा स्पीडअप ने खेळा. पुढे चेंडू गोलंदाज. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज गोलंदाज सज्ज. ऑफ स्टंपला शबल होऊन खेळण्याचा प्रयत्न. LBW फलंदाज येथे मात्र होतोय बाद.
चला सामन्याला सुरुवात करा. कृपांशु इथे या षटकातील पहिला चेंडू घेऊन समोर फलंदाज सौरभ या सौरभ कडून येते. खेळी कशा रीतीने सस्ते आहे. सौरभने पहिल्या चेंडूवरती बिहाइंड द विकेट मोठा फटका येतोय. दर्जेदार फटका येतोय. षटकार. षटकातील काही चेंडू येणं बाकी आहे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू टाकला. हाफ ट्रॅकर चेंडूला इथे मात्र फुल ट्रॅक वरती आणला. सौरभच्या बॅट मधून आलेला हा तिसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग इथे सौरभची पाहायला मिळते. सौरभ वैयक्तिक 26 धावांवरती खेळत असताना पुढे चेंडू आणखीन एक हुकचा मारलेला फटका. शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षकाला चीर करत 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. एक षटकार आणि एक चौकाराने येथे मात्र धावसंख्येला गती मिळते आहे. 60 धावा धावफलकावरती. पहिल्याच मॅच मध्ये येथे मात्र चांगली धावसंख्या. टॉस जिंकून सौरभने प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि तो बॅटिंग करायचा निर्णय स्वतःच इथे मात्र खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग करत असताना आणखीन एक मोठा फटका कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून येतोय. फाईन लेग सीमारेषा बाहेर. आणखीन एक दर्जेदार मॅग्निफिसंट षटकार. त्याच्या बॅट मधून येथे पाहायला मिळाले. 36 धावांवरती येथे सौरभ खेळतोय. 4 षटकार 2 चौकारांच्या मदतीने जबरदस्त येथे कॅच ड्रॉप झाला आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर येथे मात्र त्याच्या बॅटचा झंझावात पाहतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता. रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती मात्र फलंदाज बीट झालेत. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच निर्णय देण्यात आलेला आहे. सौरभ साठी आपण पाहिलं तर या षटकामध्ये 4ही चेंडू अगदी त्याच पद्धतीने शॉर्ट ऑफ लेन स्वरूपाचे हे चेंडू फेकले होते. तिसरे पंच निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येथे कळवतील. ड्रीम्सक्रिकेट.in चांगलं वर्क येथे पाहायला मिळत आहे. कारण त्यांचं कॅमेरामन त्यांचे टेक्निशियन यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्या डिसिजन साठी खऱ्या अर्थाने एक फायदा होत असतो. आतापर्यंत आपण जर पाहिलं 66 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग येते. टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय.
फेअर डिलिव्हरी आहे. रिव पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमचा इथे लॉस होतोय. दोन्ही टीम्सने इथे रिव्ह्यू घेतले. दोन्ही टीमचे रिव्ह्यू इथे अनसक्सेसफुल झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सौरभची कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. गोलंदाजाने इथे मात्र कृपांशू थोडासा मागडा ठरताना दिसतोय. बघूया चेंडू. यावेळचा चेंडू वर पिच होता. अलाउन द कारफेट लॉंगॉनच्या दिशेने फटका मारलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. स्ट्राईक येथे मात्र सौरभने आपल्याकडे घेतली आहे. फलंदाज नॉस्ट्राईक एंड वरती आदित्यला येथे मात्र रनआउटची विकेट बहाल करावी लागते. सॅक्रिफाईस करावी लागते. आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. फलंदाज क्रमांक 3 होतोय येथे मात्र बाद. चा निर्णय आतापर्यंत नक्कीच येथे चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये सुद्धा 10+ धाबा नक्कीच त्यांनी मारल्या होत्या. आणि यानंतर होणारा सामना आहे शिवशंभू घसवड विरुद्ध बीजे इंटरप्राइजेस. या 2 संघांमध्ये टॉस केला जाणार आहे. चला दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस साठी या. एका साइडला असेल शिरू विक तर दुसऱ्या बाजूला असेल सनील पाटील. एक चांगली लढत या पुढील सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय चैतन्य मात्रे मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी संघाचे संघ मालक यांचा इथे सन्मान करण्यात येईल. मी विनंती करतोय या मंडळाचे तसेच या शहाबाज खारेपाट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुलजी पाटील यांच्या हस्ते इथे माईची उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येते. मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. मनपूर्वक त्यांचं इथे स्वागत करतोय. कारण त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं एक संघ या असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये मिळाला. पण संघ मालकांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. कारण संघ मालकांमुळे आपण नक्कीच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार नक्कीच पाडू शकतो. तत्पूर्वी 68 धावांची गरज आहे. हे 68 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने पूर्ण केला जातोय हे आपल्याला उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळणार आहे. सन्माननीय चैतन्य मात्रे येथे टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांचे संघाचे कर्णधार येथे उपस्थित आहेत. टेल इज अ कॉल. इट इज अ हेड. टॉस जिंकलेला आहे शिवशंभू घसवड या संघाने. प्रथम आपला निर्णय कोणता असेल? फिल्डिंग करणे. आपण फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. पहिल्यांदा आपण हा सामना पाहिला तर त्यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. तर नक्कीच इथे घेण्यामागचं कारण काय नाही, कारण काय नाही, बॉलिंग अटॅक चांगला आहे, कमीत कमी स्कोरवर रोखायचं. विश यू ऑल द बेस्ट. नक्कीच शिरू प्रथम बॅटिंग आपल्याला करावी लागणार आहे.
आणि बॅटिंग मध्ये नक्कीच कोणते बॅट्समन असे आहेत ज्यांच्यावरती तुझा जास्तीत जास्त भरोसा असणार आहे? याच्या आधी पण टुर्नामेंट जेव्हा झाल्या डेला जेव्हा मी खेळलो क्वालिफायर चान्सला, तेव्हा पण मी टॉस जिंकून बॅटिंगच केलं होता. तेव्हा मला मी भले टॉस जिंकलो तरी मी बॅटिंगच करणार होतो, कारण की टायमिंग झाला आता 5, ही मॅच संपायला 5:30 वाजेल. 5:30 ते 6, 6:15 आम्ही बॅटिंग करू. चांगला वारा असेल, नंतर थोडा वारा थांबतो, मॉइश्चर पण पडतो, त्यामुळे आम्ही बॅटिंगच करणार होतो. विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघांना आपण देऊया. तर टॉस जिंकलेला आहे शिवशंभू 11 घसवड या टीमने. टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करायचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. यापुढील होणारा सामना आहे. तत्पूर्वी आपण वळणार आहोत इथे उत्तरार्धाच्या खेळामध्ये 68 धावांचा पाठलाग मोरिया कंस्ट्रक्शन पेजारी या टीमला इथे करावा लागणार आहे. पाहूयात मध्ये 68 धावा या मॅच मध्ये कशा रीतीने पूर्ण केल्या जाणार आहेत. तत्पूर्वी पाहत राहा APL 2026 असोसिएशन प्रीमियर लीग 2026 पर्व 7व डे नाईट क्रिकेटची ही स्पर्धा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा ड्रीम्स क्रिकेट .in ला इथे करा, लाईक करा, शेअर. अडुसष्ट धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटर लेफ्ट हँडर बॅटर आहे सुमित, तर नॉन स्ट्राईक एंड वरती बॅटर संघाचा संघनायक देवा. गोलंदाजीसाठी सज्ज होईल संघाचा संघनायक किट्टू 11 शाबाद, संघाचा सौरभ. पहिल्या चेंडूवरती ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. व्हाईट बॉलने इथे मात्र सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती व्हाईटने सुरुवात झाली आहे. कधी कधी व्हाईट चेंडू हा संघासाठी वाईट ठरू शकतो आणि एक धाव मात्र अतिरिक्त स्वरूपात मिळत असते. पुढे चेंडू बागफुटला जाऊन चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र अगदी गुडलिन स्पॉट वरून टप्पा घेऊन येते थोडासा उडतोय आणि विकेट किपरने आपलं काम चूक निभावलंय. शॉट फाईन लेग आहे, फ्लाय स्लिप आहे, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे. अखो टप्प्याचा चेंडू हुक मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, सीमारेषा बाहेर. चौकार चौकार चौकार. चार ने येथे मात्र चांगली सुरुवात येथे पहिल्या षटकामध्ये मिळाली आहे. 5 धावा धावफलकावरती, 5 रन्स इन स्कोरबोर्ड, 5 धावा धावफलकावरती. चांगला यॉर्कर मारण्याचा प्रयत्न, वायडेश मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणती धाव मात्र या चेंडूवरती घेतली जात नाहीये. धावसंख्या मात्र स्थिर आहे धावफलकावरती, 5 धावा. साईड स्क्रीनच्या मागे ज्या काही गाड्या लावलेल्या आहेत प्रेक्षकांनी असतील अथवा खेळाडूंनी असतील, तर सर्वांना विनंती आहे त्या गाड्या इथे मात्र तिथून बाहेर काढायच्या आहेत. तत्पूर्वी येथे मात्र चांगला ड्राईव्ह मारलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधून येतोय क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. डीजे बाकी आहे. सौरभचा हा चेंडू, सौरभचा हा चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव धावफलकावरती होते बदल. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पोहोचली आहे. 10 धावा, 10 रन्स इन स्कोरबोर्ड. 10 धावा धावफलकावरती येते धावसंख्या लागली आहे. राईट आर्म राऊंड विकेटने ते गोलंदाजी करतोय. या चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न, चेंडू खूप काळ हवेत, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येथे चेंडू खाली येतोय. फलंदाज क्रमांक पहिला मोरिया कंस्ट्रक्शन शहा पेझारी संघाचा बाद.
सर्वात जास्त अक्षय आणि पाटील आडनावाचे बरेचसे खेळाडू पाहतोय. कारण 1990 आणि 2000च्या दशकामधील बरेचसे जन्म झालेल्या मुलांची नावं अक्षय आहेत. बोलतोय मैदानावरती राईट आर्म राऊंड द विकेट, ओव्हर द विकेटने पहिला चेंडू खराब. आम तो आम और गुटलियों के धाम. व्हाईट प्लस चौकार, एकूण 5 धावांचा इथे मात्र मिळालाय बोनस. डीजे खैर यापूर्वी आपण पाहिली आपल्या आई वडिलांची जर नावं असतील ना, सोमवारी जन्मला तर शंकराच्या नावाने नक्कीच त्याला तर वळी आपण मैदानावरती. मिस्टर फटका चिट हवेत. गोलंदाज क्रमांक 2 होतोय इथे मात्र बाद. पर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून येथे सुंदर झेल पकडला गेला आणि संघाचा संघनायक देवा येथे मात्र बाद झालाय. डक आउट मध्ये डक या अंकावरती येथे मात्र तो बाद झालाय. बघूया गोलंदाज सज्ज. अक्षयने येथे मात्र पहिला चेंडू खराब टाकला, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवली आहे. राहुल न्यू बॅटर मैदानावरती. बघूया राहुल यांच्या माध्यमातून कामगिरी कशा रीतीने होते आहे आणि चांगल्या कामगिरीची अपेक्षा जरूर राहुल कडून असणार आहे. अक्षयचा हा चेंडू, अक्षयच्या ह्या चेंडूवरती ऑन साइडला फटका. सौरभ इथे या चेंडूवरती डायरेक्ट हिट मारतायत. नॉट आउटचा इशारा इथे पंचांकडून. दुसरी धाव या चेंडूवरती पूर्ण करण्यात येते. 2 धावांनी येथे मात्र धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पोहोचली आहे 17 वरती. पहिल्या षटकामध्ये धावा एक चांगल्या समाधानकारक धावा धावफलकावरती जरूर आल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती गेलेली विकेट ही खऱ्या अर्थानं खूप महत्वाची ठरली होती. तर शेवटच्या चेंडूवरती सुमेध येथे मात्र बाद झाला होता. ओके, या षटकातील पुढील चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू वाईडेस्ट लॉंग ऑन मध्ये पकडतोय झेल क्षेत्ररक्षक. सुंदर असा झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 होतोय येथे मात्र बाद. परंतु जी वेळ खऱ्या अर्थानं प्रत्येक जण योग्य प्रकारे वापर करतो ना, या चेंडूवरती फटका इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला चीर करत बीट करत अगदी डोक्याच्या वरून जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. मंडप डेकोरेटर्स यांना सूचना देण्यात येते की नक्कीच साईड स्क्रीनच्या बाजूला जो पाईप आहे तो पाईप निघालेला आहे, त्यामुळे थोडस आपण आपली टीम घेऊन तिथे नक्कीच मार्गस्थ व्हा. समोरच्या दिशेने
वा भाई वा, कडक लॉंग ऑन सीमारेषा बाहेर येतोय. डाऊन द ग्राउंड, सिक्सर, षटकार. हॅलो, 27वा धावफलकावरती स्लोवर वन स्वरूपाचा चेंडू गॉट बिहाइंड द विकेट. अपील अपील येते मात्र पंचांनी उचलून धरलाय. पंचांचं बोट आकाशाकडे उंच आहे. 27 धावांवरती येथे मात्र फलंदाज अमय, ज्याने खऱ्या अर्थानं सुंदर अशी सुरुवात केली होती, तो येथे मात्र डग आउट मध्ये परततोय. फलंदाज क्रमांक 3रा होतोय येथे मात्र बाद. पहिल्या चेंडूवरती डाऊन द ग्राउंड फटका. चेंडू हवेत, लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, झेल पकडलाय. फलंदाज येथे मात्र होतोय बाद. डीजे JCR साहिल येथे मात्र बाद झालाय. साहिल येथे मात्र 0 धावांवरती बाद झालाय. फलंदाज 7व्या क्रमांकावरती प्रदीप. बघूया प्रदीप कडून येथे मात्र चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे, परंतु हे चॅलेंजिंग षटक आहे. अगदी शरीर यष्टी पाहिली ना तर अगदी भरगच्च शरीर यष्टी आहे. ताकद आहे तर नक्की चेंडू सीमारेषा बाहेर आरामात मारू शकतोय. चेंडू येथे मात्र हवेमध्ये जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय दगा. चेंडू झालाय फरार, चौकार. धन्यवाद. शिल्लक आहेत 16 चेंडू मध्ये 37 धाबा बनवायचे आहेत. सुंदर गोलंदाजी, फेक बार मारा, तेज तरार मारा. गुडलेन वरचा चेंडू ऑन द राईट्स खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न. चेंडू मात्र होतोय डॉट. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 31 धाबा, 31 रन्स इन स्कोर बोर्ड. पुढे चेंडू सौरभचा.
सौरभचा हा चेंडू डाऊन द लेग स्टंप ट्रोकश यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र वाईट येतोय. अतिरिक्त धावफलकामध्ये येथे मात्र बदल होते. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली 32 वरती. आतापर्यंत 5 धावा येथे धावफलकावरती आल्यात. 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. 3 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. समोरच्या दिशेने फटका खेचलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. प्रदीपच्या बॅट मधून कडक षटकार. एक सिंगल धाव मात्र मिळते. दुसरी धाव इथे मात्र मिळणार का? परंतु इथे मात्र काय घडलंय, इथे मात्र बाल बाल वाचलाय. दुसरी धाव सुद्धा इथे या चेंडूवरती मिळाली असती. स्टंपला जर लागला नसता तर इथे मात्र धाव मिळाली असती. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 39 धावा. धावा इथे मात्र 10+ झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल. 39 धावा धावफलकावरती. 5 धावा षटक पूर्ण झाल्यानंतर आपण त्यामध्ये नक्कीच ऍड करू. तत्पुरी हा चेंडू, या चेंडूवरती मात्र फटका चांगला आहे. गॅप मध्ये जरूर आहे मात्र डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक फंबल. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याचा फायदा येथे मात्र उचललाय. धावसंख्येमध्ये 2 ने होईल बदल. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 41 धावा प्लस 5 धावा येथे बोनसच्या स्वरूपात मिळतील. 46 धावा एकूण धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडू 22 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक येथे मैदानावरती होतोय. तत्पूर्वी आपण ऐकूया डीजे मास्टर CR यांना. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा 68 धावांची गरज. जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 12 चेंडूमध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. काय घडतंय या मॅच मध्ये, काय घडणार, काय बिघडणार या सामन्यामध्ये? तिसरा गोलंदाज येथे वापरलाय चौथ्या षटकासाठी. आदित्य येथे गोलंदाजी मार्क वरती येतोय. बघा आदित्यची गोलंदाजी या षटकामध्ये मात्र कशा पद्धतीने येथे पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण सामना पाहतोय. अगदी रोमहर्षक होणार, रंगतदार होणार, अतिटटीचा होणार. दिवस रात्र ही स्पर्धा आपण पाहतोय आणि याच्या दिवसातील ही पहिली लढत मैदानावरती रंगते. राईट आर्म राऊंड द विकेटने येथे गोलंदाजीसाठी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने, माफ करा. पहिला चेंडू खराब चेंडूचा प्रदीपने घेतलाय खरपूस समाचार. पुलचा सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल फटका, षटकार. सोळा धाबांची गरज. एक मोठा फटका आणखीन जर आला तर नक्कीच बॉल टू रन्स असं हे डिफरन्स आपल्याला पाहायला मिळेल. बघूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते आदित्यच्या ह्या चेंडूवरती मात्र प्रदीपने संयमाने फटका खेळलाय. आणि हे सेन्सिबल क्रिकेट असणं गरजेचं आहे. धावा आलेल्या आहेत, मला शेवटपर्यंत खेळायचं आहे, मला शेवटपर्यंत सामना जिंकवायचा आहे. कारण षटकार आल्यानंतर आजकाल सिंगल धाव काढणं हे खऱ्या अर्थानं लुप्त पावत चाललेलं आहे. आणि इथे मात्र ही सिंगल धाव अगदी आरामात घेतली जाते.
धावसंख्या पोहोचले 53 धाबा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 10 चेंडू शिल्लक, 15 धाबांची गरज. 10 चेंडू मध्ये 15 धाबांची गरज आहे. लेफ्ट आर्म द विकेटने आदित्य गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दिली आहे, गॅप शोधून काढली आहे. बॅकवर्ड पॉइंट मधला क्षेत्ररक्षक येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होईल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावरती 54 धावा, 54 रन्स इन स्कोर बोर्ड. 9 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. एक स्ट्रोक येणं गरजेचं आहे, एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि तो मोठा फटका जर आला तर खऱ्या अर्थानं मॅचचं गणित सोपं जाऊ शकतंय. परंतु आदित्य चांगली गोलंदाजी करण्याची गरज असणार आहे. यावेळचा चेंडू शरीरावरती वेध घेणारा हा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने फ्लिक मारण्याचा नक्कीच फलंदाजाचा प्रयत्न. फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालेत. 8 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 14 धाबांची गरज. 54 धाबा धावफलकावरती लागल्यात. 8 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. आदित्यचा हा मात्र चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या मध्ये होतोय बदल. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती 55 धावा, 55 रन्स. 8 चेंडू 13 धावांची गरज. ओके, हा चेंडू 8 चेंडू 13 डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर येतोय. प्रदीपच्या बॅट मधून आलेला जबरदस्त अफलातून दर्शनीय दर्जेदार देखणा फटका, षटकार. रन अप बॉल असं हे समीकरण येते मैदानावरती रंगते. 7 चेंडू 7 धाबांची गरज आहे. 7 चेंडू मध्ये 7 धावा इथे पूर्ण केल्या जाणार का? 7 चेंडू मध्ये 7 धावा गोलंदाजी करणारी टीम येथे रोखणार का? बघूया. इथे चेंडू ओव्हरपिच टाकला. ओव्हरपिच चेंडूवरती मात्र प्रदीपचा इथे झंझावाती खेळ मैदानावरती पाहतोय. या चेंडूवरती मात्र ऑफ स्टंपला शफल लावून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. चेंडू इथे मात्र आउटसाइड डी ऑफ स्टंप. चेंडू पॅट अगदी पॅटच्या अगदी वरच्या बाजूस लागला होता. स्टंप हिटिंग नाहीये, लाईन इन नाहीये असं पंच जरूर सांगतायत. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये बदल 62 रन्स, एकूण 62 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. बघूया शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळेल का? रोमहर्षक सामना होईल का? रंगतता या सामन्यामध्ये नक्कीच येथे रंगणार का? कारण या मैदानावरती सामने कालच्या दिवसामध्ये सुद्धा अगदी पहिला सामना रंगतदार स्थितीमध्ये झाला होता. हॅलो. कालच्या दिवसातील खऱ्या अर्थानं पहिला आणि शेवटचा सामना येथे मित्रांनो रंगतदार पाहायला मिळाला होता. कारण क्रिकेटमध्ये रंगतदार सामने पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षक वर्गांची ही खऱ्या अर्थानं पसंती असते. आणि तो रंगतदार सामना इथे पाहायला मिळणार का? कारण प्रदीप इथे मात्र सेकंड वरती आहे. तर गोलंदाज रितेश पहिला चेंडू घेऊन, पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका, कट मारलेला फटका होता. चेंडू डीप पॉइंट स्वीपर कव्हर क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येथे चेंडूवरती फिल्डिंग करतायत. तोपर्यंत धावसंख्येमध्ये 1 ने बदल होतोय. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 63 धावा, 63 रन्स. जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज. डॉट चेंडू फेकावे लागणार आहेत किंवा विकेट मिळवावे लागणार आहेत तरच मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळू शकते. ह्या यंदाच्या मोसमामध्ये असं मी बरेच सामने माझ्या डोळ्याने खऱ्या अर्थानं पाहिलेत. 6 चेंडू 5 धावा, 6 चेंडू 7 धावा. बागपुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये जरूर मारलाय. स्वीपर कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. पाहूया काय घडतंय या चेंडूवरती. मात्र 2 धावा अगदी या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या इथे मात्र 2 ने पूर्ण होते. धावसंख्या इथे मात्र वाढली. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 65 धावा. जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. चार चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. बघूया 4 चेंडू मध्ये 3 धावा इथे मात्र कशा रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. वाईड आणि बीमर साठी फक्त रिव्ह्यू आहे.
अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. चार चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. एखादा डॉट बॉल फेकावा लागणार आहे, एखादी विकेट मिळवावी लागणार आहे. बघूया चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय. चेंडू इथे मात्र डॉट आलाय. फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि आडव्या बॅटने खेळत असताना इथे मात्र या चेंडूवरती फलंदाज बीट झालेत. चेंडू इथे मात्र डॉट आला. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. आणखीन एखादा डॉट बॉल आला किंवा एखादी विकेट मिळाली तर नक्कीच आणखीन हृदयाची धडधड दोन्ही संघांमध्ये नक्कीच वाढेल. गोलंदाज रितेश या षटकातील पुढे चेंडू घेऊन बागफुटला जाऊन चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न मात्र पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळते आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज. ज्या ज्या वेळेला 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडूंवरती 5 धावा, 6 चेंडू मध्ये 7 धावा, जर पहिल्या 2 चेंडूवरती जर सामना फिनिश झाला नाही ना तर तो शेवटच्या क्षणापर्यंत सामना येतो. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. या वर्षी मी जवळपास 7 ते 8 असे सामने पाहिलेत. 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस असा स्पर्धेतील नियम आहे. कारण बॉल टू रन्स म्हणजे बॅटर वरती जास्तीत जास्त स्पेशर येत असतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं त्या स्पेशर मध्ये विकेट जात असते, चेंडू डॉट जात असतात आणि इथे मात्र प्रदीप स्ट्राइक एंड वरती आहे. संघाचा हार्ड हिटर फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज इथे मात्र आपल्या संघाला मॅच जिंकून देणार का? कारण जिंकणारी वृत्ती असणं गरजेचं आहे, लढवय्या वृत्ती असणं गरजेचं आहे आणि ती प्रदीपकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु रितेशने इथे चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळच्या चेंडूवरती फटका अगदी गॅप स्ट्रोक वाईडेस्ट लॉंग ऑफ मधून येतोय चेंडू. 1 बाउंस सीमारेषा बाहेर. प्रदीपने आपल्या संघासाठी सामना जिंकून दिलाय. मोरिया कंस्ट्रक्शन पेझारी टीम येथे या सामन्यामध्ये विजय होते. विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. कम ऑन डीजे.